आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. मग काही हो, तुम्ही देवस्थानाचे पुरावे घेऊन म्हणले होते, राज्यभरातले घेतले का? दुसऱ्याचं ऐकून नाही जमायचं आपल्याला. आता शित्रू ओळखा लागेल, खरा शित्रू कोण आहे आपला. आणि ते एअरपोर्ट मध्ये येवल्याचं गोधडी करून घेऊन आत काय बघतो मोबाईल, तू काय माहिती मी आत काय बघतो, तुला काय सर्व मराठा बांधवांना मनाचा देशशिवाय आपण सगळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने आलात आणि उन्हात राहिला. आपल्या समाजासाठी एक दोन घंटे आता उन्हाचा त्रास सहन करावाच लागणार आहे. माझी विनंती, आपला आजचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे आपण सगळे शांततेत जरी येऊन लागलं तरी आपल्या समाजासाठी लक्ष देऊन ऐकलं तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल आपल्याला काय करायचं. आणि तुम्हाला एखादा शब्द जर सांगायचा असता, हे नाही करायचं, जर आपण हे करू तर ही बैठक तुमचा ऐकून निर्णय घेण्यासाठी. मला वाटतं पहिले 10 मिनिटं भाषण न करता तुम्ही जर सांगितलं काय केलं पाहिजे तर बरं होईल. का मी अगोदर सांगू तुम्हाला की या विषयावरती सरकारनं असं असं केलंय, काय करायचं, अगोदर मागण्यावर बोलू, त्याच्यावर तुमचं मत घ्यायचं, असं करूया वाटल्यास. हे बोललं तर पुढं काहीतरी पाहणार नसतं. आता आम्ही काय झालं ते अगोदर सांगतो, म्हणजे आपल्याला आता ऐका बोलू, आता मध्ये बोलू नका, काय होईल बाकीचे सगळे डिस्टर्ब होतील. डिस्टर्ब होते, आपण निर्णय घेऊ. बसा आपण निर्णय घ्यायसाठीच बैठक ठेवली. आपण सगळे आता मी सांगितलं तुम्हाला राव, आधी सरकारचं आपण काय केलंय आपल्याला ते ऐकून घेऊ, नंतर तुमचं सगळं ऐकून घेऊ, त्याशिवाय बैठक मोडणार नाही, किती म्हणून लागून द्या. कारण आपण जर एकमेकाचं व्यवस्थित ऐकून घेतलं तर आपल्या लक्षात येईल. आपला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा पहिला मुद्दा आहे. आजपासून नाही तर ही 6-6.5 महिन्यापासूनचा संघर्ष आपल्या मराठा समाजाचा सुरू आहे. आपली सगळ्यांची 1-2-3 लोक सोडले आणि त्यांच्या पाठीमागचे 100-150 जण जर सोडले तर 5.5 ते 6.5 करोड मराठ्यांची एकच मागणी, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण. ओबीसीतून आरक्षण पाहिजे म्हणजे आपला हट्ट नाहीये किंवा त्यांच्यावर अन्याय नाही. आपल्या नोंदीच ओबीसी आरक्षणात निघाले, आपल्या पुरावेच आपले तिथे निघाले, म्हणून आपल्याला ओबीसीत आपलं आरक्षण पाहिजे म्हणण्यापेक्षा आमचं आहे ते आम्हाला पाहिजे, ही मागणी आपली. त्या मागणीसाठी आतापर्यंत वेगळं होतं आणि आता थोडं वेगळं, ही फरक आता समजून घ्या. मागणी बदलू शकते असा काल निर्णय झालेला, तुम्ही समजून घेतला असेल तरी सांगतो. आपली मागणी ओबीसीतून आणि त्यांचं म्हणणं होतं तुम्ही ओबीसीत नाही बसत. मग त्याच्यासाठी काय लागतं, पुरावा. मग मराठा जर ओबीसीत जायचा असला तर आपल्याजवळ पाहिजे पुरावा. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात, कोकण मध्ये आणि मुंबईच्या काही भागात मराठी कुणबी असलेले पुरावे सापडत नव्हते, म्हणून ते म्हणत होते कुणबी आणि मराठा एक नाही. आता
या चारही विभागात सापडले. विदर्भात पहिलेच होते. मग जर आता मराठ्यांची इकडे नव्हते म्हणून तुम्ही म्हणत होता कुणबी मराठा एक, आता ज्यांना घ्यायचं नाही सरकार काय म्हणत होता आधी ती विरोध करते म्हणून कुणबी आणि मराठा आम्हाला एक करता येत नाही. मग आता ज्याला घ्यायचं नाही त्याच्यासाठी काल दिलं का नाही दिलं. मग आता मराठा कुणबी एक करा सरकारला हरकत काय सरसकट. आता सरसकटला अडचण काय. आता विरोध करणार कोण राहिला. ज्याला विरोध करायचा होता त्याला मग त्याच्यातून घे. जबरदस्ती आहे का. ज्याला जे घ्यायचं ते 10 टक्क्यातून घे. ज्याला 10 टक्क्यातून नाही घ्यायचं ज्याला त्याचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनवायचे. देशावर अधिकारी म्हणून त्याला मिरवायचं. मान प्रतिष्ठा त्याच्या जातीची समाजाची त्याला वाढवायची. तो देशभर IPS IAS दर्जाचा अधिकारी म्हणून फिरत ते कुणबीचं घे. ज्याला फक्त शिकायचंय आणि आरक्षण रद्द झालं की पुन्हा आंदोलन करायचं. निवड झाली तरी नियुक्ती मिळायची नाही त्याला सुशिक्षित बेकार म्हणून हिंडायचंय. तो 10 टक्के घे. काय अडचण आहे का आता. मग आता मराठा आणि कुणबी एक सरसकट करायला हरकत काय. सगळ्या सोयीचा बाजूला ठेवा म्हणा तुम्हाला नाही करायचं तर सरसकट. आता कशा मिरच्या लागत्या दोन्ही पैकी एक पंच होतं. सगळ्या स्वाऱ्यांची 2 दिवसाच्या अंमलबजावणी कर नाही तर सरसकट मराठा कुणबी एक म्हणून त्या निर्णय जाहीर करा. काही चुकत आहे का आपलं. काही कर. आता विरोध करणार नाही राहिला. विरोध करणारे 2-3 होते त्यांना पाहिजे त्यांना माहिती द्यायचं. आता हिड कवर गळ्यातलं. आता राहिला आमचा प्रश्न. आता आम्ही आमचं बघू. तुम्हाला एक सांगू का म्हणजे अतिशयोक्तीने सांगा. काही दिवसांनी तर असा पचत आहे की आपण हेच कुणबीच प्रमाणपत्र काढ असतं बरं झालं असतं. चौकून ठोकलो आपण आता. कारण हे कशासाठी दिलंय काय केलंय हे सगळ्याला माहिती. आणि कुणबीचं कसं चॅलेंज होत नाही हेही त्यांना माहिती. आम्हाला काय फरक नाही पडत. आम्ही 5.5 किंवा 6 कोटी मराठी. कुणबी म्हणजे शेतकरी पण आम्हीच आहेत आणि क्षेत्रीय मराठी आम्हीच आहेत. दोघं आम्हीच आहेत. तो काय करायचं होतं मराठी पण आम्हीच आहेत. काही बदलत नाही कशा. लेकर मोठे होते मिशावर ताव मारता येईल. इन करून आल्यावर पोर गय म्हणता कॉलर टाईट करू काय नाही होत आपल्याला. त्याचे झाले मोठे आपल्या जीवावर. त्याच्यामुळे ते विरोध करतो. त्याला काही कमी नाही. आपला एक मुद्दा क्लिअर. आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही. मग काही हो. आपला प्रमुख मुद्दा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. नसता आता विरोध करणारे बंद झाले. सरसकटला आता अडचण राहिली नाही. सरसकट मराठ्यांना कुणबी आणि मराठा एक आहे म्हणून फक्त एक कॅबिनेटचा निर्णय करायचा. एकाच ओळीचा. फक्त एका ओळीचा. दोन्ही सोपं. कोणचं करा. विरोध करणारे आता संपले. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे आणि आपण दिलेल्या व्याख्यासह पाहिजे. जाहीर मराठ्यांना सांगतो पुन्हा एकदा ध्यानात राहून दे जा. मग गाव आवाज बंद पडतो. मग लय डोक्यात काय सांगतो. जवळचे सरकार फोडायला बघ कधी ती फोडली की मी देतो तुम्हाला सांगून तुम्ही लागतं त्याला गोळी. लय ताण झाला मला काय सांग. खरं बोललं लय जड जातो आणि समोरच्या वाटा माझ्यासाठी खोटं बोला आणि मी काय बोलत नाही जातीसाठी खोटं. आपली व्याख्या आहे मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या काहीतरी दोन्हीपैकी एक करा. एक तो बनवलं गपचीत नाही तर ऐका तरी काहीतरी होईल दोन्हीपैकी. आता किती खाली बसणार. पुढचे जर खाली बसले तर मागचे म्हणते ते आले बघायचे म्हणते तू पुढचे खाली बसा. त्याच्यात अर्धा घंटा
ऐका जाऊन दे आता थोड्या वेळ माझ्यासाठी त्रास सहन करावा उन्हाचा. मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या जिथे जिथे परंपरेनुसार लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सर्व राज्यांतर्गत येणारे सगळे सोय यांना ज्याची कुणबी नोंद सापडली त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं अशी आपली व्याख्या. अशा 3 प्रकारच्या आपण त्याला व्याख्या दिल्या. मग अवघड करा, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. आपल्या व्याख्यासह आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे, ती त्यांनी काल करायला पाहिजे होती पण केली. आता याच बरोबर सांगतो, काल एवढं सोपं होतं त्यांना, त्यांच्या डोक्यात एवढं होतं आपण हे दिलं म्हणजे ज्यांच्या नोंदीने सापडल्या त्यांच्यासाठी दिलं असं मराठा समाज ग्राही धरी. बाबा खाऊ बाबा बाबा 2-3च वाचे आणि ते एअरपोर्ट मध्ये एवढ्याच गोधडी पांघरून घेऊन आत काय बघतो मोबाईल. तुला काय माहिती मी आत काय बघतो, तुला काय नाही. आणि मला मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, मी गोधडीत मोबाईल मध्ये काय बघतो त्याला कोण सांगत नाही, हे मला माहिती झालं. पण तुम्हाला आज नाही सांगतो, तुम्ही असं त्याचा मागं लागता ते मला माहित नाही. मी लय कडू शपथ सांगतो तुम्हाला, मी मागं लागलो, लय मागं लागलो हात पाय घेऊन. मी ती शोधूनच काढा याला कोण सांगत. आमचाच हातू मराठी शिकाकारी नको करू, आमच्या आसपास शेजारी राहतो तू. हो मराठी शिकेल आणि नको करू इथं राहून जवळची जवळ राहून तू. तुला कळतंय, तू ऐकतोय मी काय म्हणतोय. ऐकतोय म्हणजे असं नको करू. रोज आमच्या संग गेलो तुला आमच्यामुळे प्रतिष्ठा मिळाली, आमच्या समाजामुळे. तुला भिकाऱ्याच्या पलीकडे माहित नव्हतं तू कोणाचा आहेस. ध्यानात होईल, नको सांगू. तो बाप्पाचा नाही तो बाप हे आपला इथं बसलेला, याच्यासाठी कर. तुला काय मिळणार त्या खांबाऱ्या घर काम दिलं 2-3 लाखाचं. त्या खांबार पोरात दुखा लागलं त्याचा दुःख पड जाईल. तो जाती शहर तरी नको. त्याला कोण सांगत आहे मला इथे झाल्याशिवाय सांगत मी गोधडीत काय करतो म्हणून. आणि तुला जीवन बघ मी काय करतो गोधडी. एवढ्या कशाला बोलायचं मग मला. मी माझ्या जातीसाठी करतो, तू माझ्या गोधड्या का पुसता बसायला. आणि तुला जर माहित होतं मी काय करतोय तर साल्ह्याच्या किल्ल्यावर तो हा कार्यकर्ता तो कोण पाठवला होता. गृहमंत्र्यांनी सांगितलंय सफल चौकशी करतो ते टेम्पो कोणी सोडावा. लवकर करा नाही तर मला नाव सांगायचं वेळी. तू मी काय करतो ना, मी गोधडीत काय करतो माहितीये तुला, तू काय करतो मला माहितीये. तुला कोण कार्यकर्ता तिला होता हे बी मला माहितीये. तुला जर मराठ्याने जेलला टाकायला उठाव केला ना तर तुला आताच समाधी घ्यावा लागेल. गॅरंटी तू. मी पोलीस यंत्रणेपेक्षा गुप्तचर यंत्रणेसारखा खूप हात घुसत असतो. हे टेम्पो कोण, खिस्सा टाकण्याचा कोण, तिकडे काय करतो, साल्हेरची केल्या करतो काय. मी तुझ्यासारखा भेकड नाही म्हणून सांगत नाही. मी नुसतं टपकशीन म्हणलो. मराठवाड्यात शब्द आहे, टेन्शन घेऊ नको. टपकशीन काय त्याने उलट झालं मला टपकीन म्हणतो. तुझ्यासारखा भेकड नाही मी. साल्हेरला कोण आलतो तो कोणाचा कार्यकर्ता होता सांगितलं आणि सखोल चौकशी करतो. त्याच्या माग कोण आहे. गृहमंत्र्यांनी मला फोनीचे रूम केला तर मी सांगू शकतो, कारण माझ्या समाजाला सांगितलं माझा समाज दम नाही राहायचा. मला दुःख सहन करायचं माझ्या समाजासाठी. मला माझ्या वेदना यातना मला माझ्या सहन करायचा. मला समाजापुढे नाही मांडायचं. मला समाजापुढे बरंच हसायचं. माझ्या वेदना मला समाजापुढे नाही दाखवायच्या. तुझ्यासारखा नाही मी. तुझ्या ओबीसी समाजाला चावून खाऊन मोठा होणारा मी नाही.
तू काय माझ्या गोदडीत काय मोबाईल करतो बघतो, तो माझ्या गोदडीत पगार आला तर तुला चक्करच बसणं, तुला येडच लागला तिकडे येण्याचं तुला औषध आला तर तुला तो गोदड्या गोदड्यात घुसायचं बंद कर आणि त्यात माया तो घुसूच नको, माझी गोदडी लय बेकार आहे. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या आपण सरकारला दिलेली, त्यामुळं आपल्याला अंमलबजावणी पाहिजे. कमी होऊ ना. दुसरी मागणी आंतरवाली सह. अगोदर पहिली मागणी सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा ओबीसी समावेश करायचा, त्यासाठी कुणबीच्या नोंदी सगळ्या शोधायच्या, त्यांच्या परिवाराला द्यायच्या आणि सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची. याला जोडून प्लस नसता महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकाची एका ओळीचा अध्यादेश काढायचा. दोन्हीपैकी एक कोणचं कर मान्य का हो? दोन्हीपैकी कोणचं एक कर. सगळ्या सोयऱ्याचं बी करण हे बी करणं काय तुला काय काम विकत आणायचे का? दोन्ही कर. सगळ्या सोयऱ्यांची बी व्याख्या अंमलबजावणी करा आणि सरसकट मराठा कुणबी एकच करा. घेऊन सगळ्याला मस्त आलं येऊन लय दिवशी येवले यार पडल्या तरी त्याच्या गावातल्या कांद्याचा भाव वाढला. दुसरी मागणी आंतरवाली सह महाराष्ट्रातल्या सर्व केसेस सरसकट विनाट मागे घ्यायचे. खूप जणांच्या घातल्या त्या ही मागणी 6 महिन्यापासून बघा मन नाही बदलल्या काय तेव्हा म्हणतोय हनुमान शिकवले ते येवलेच तेव्हा त्याच्या रोज मागण्या वाढतात. तू आधी आताच राह ना आमच्या मागण्या काय तू मग हिंदी पाठ करू कोणच बेजार तुला वाटतं काय आमचं माहित होतं तुला? तू काय काय करतो मला सगळं माहिती. तो बेल कमून दाबून धरली हाऊस मध्ये हे बी मला माहिती. तुला कुणीच बोलून देणार नव्हते म्हणून तो ते बेल हाऊसची दाबून धरली होती. आणि हाऊस मध्ये ओबीसीचा एखादा प्रश्न मांडायचा का नाही? खरं आहे का नाही? नेता आहे ना मांडतोय का तेव्हा मला टपकेन म्हणतो त्याला अटक करा. किती शान आहे ओबीसी. एवढं मोठं अधिवेशन आहे चान्स आला कपूर मांडून टाकायचा एखादा ओबीसी प्रश्न तेव्हा नाही मांडला. मला मारेल मला टपकेन म्हणतो. तुला काय अनुभव काय नाही करतोय? तुला मारायला त्याला मग काय होतंय तुला मारायला? तू असाच टाकणार आहेस. तिसरी मागणी हैदराबादचं गॅजेट हे आपण 6 महिन्यापासून घ्या म्हणतोय. त्या हे गॅजेट घ्यायचं साधी प्रक्रिया. त्यासाठी शिंदे समितीनं नुसतं हैदराबादचं गॅजेट शिकवायचं. साधी प्रक्रिया सचिव सुद्धा शिकवू शकतो. ही मदत करतात आपल्याला. उली दिले आपण सन्मान करायला. दुसऱ्याचं ऐकून नाही जमायचं आपल्याला. आता शिकरू ओळखावं लागेल खरा शिकरू कोण आहे आपलं. कवा येड्यात आपल्याला कुणी जातात आणि ते चुकून आपल्याला निवडून आपण असे नमुने मराठीची. हैदराबादचं गॅजेट आता समितीला घेता येते. समितीने ते घ्यायला पाहिजे नाही घेतलं. आणखीन तो 1881च्या जनगणनेत सुद्धा मराठा आणि कुणबी एकच हे सुद्धा घ्या. ध्यानात राहू दे. तुम्हाला बोलायचं उद्या काय असं म्हणायचंच नाही. त्याला माहिती मला पाहिजे तुला काय माहिती पैसे सांगू आपणच शिकून घ्यायचं काय काय पाहिजे. उद्या माहिती बोलती बंद पडली समजा उपोषणात कोणी सांगायचं सरकारला तुम्ही सांगायचं हे पाहिजे म्हणून देतो. म्हणजे आपण शिकून घ्या. घराघरातले मराठी आपल्याला लागतंय ते आहोत कसं आणायचं शेतात आपणच शिकायचं. पेरणारा बघायला जायचं ते 2 दिवस नाही आल्यावर पडत राहणार आपलं. आपण पेरायचं शिकायचं. आपण आपलंच करायचं सगळं. लोकांची वापर झाला आता 1901 सुद्धा जनगणना तिच्या सुद्धा मराठ्यांचा उल्लेख आहे तीही घेण्यात यावी. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा एकदम साधी आणि सरळ प्रक्रिया आहे. याला कशाची कॅबिनेटची गरज नाही कशाची नाही. समितीचा एक सारा सदस्य सुद्धा हे शिकवू शकतो. 7 संस्थांचं सुद्धा गॅजेट काय हरकत आहे तुम्हाला स्वीकारायला? याचा अर्थ ते पहिले राजे नव्हते का? ते शासक नव्हते का? ते शाले नव्हते तुम्ही ते शाले का? मग तुम्हाला स्वीकारायला हरकत काय? काहीच पोरांना न स्वीकारून सुद्धा आरक्षण 1967 ला तुम्ही दिलं ते तुम्हाला चालतं.
आणि जर पुराव्याला आरक्षण द्यायचं नाही. ही आता शेवटची फाईट आहे बाबा मराठी. हो ना, आता ही शेवटची फाईट. सातारा संस्थांचे गॅजेट घ्या, ही सरकारकडे आपली मागणी. हैदराबाद मध्ये म्हणजे ज्यावेळेस नागपूरचं अधिवेशन झालं त्यावेळेस सांगितलं होतं 25 खोल्या हैदराबादला पुरावे सापडले. त्याला 3.25 महिने झाले. त्याचं काय झालं? खोल्यातच दुनियाला काय कोणी निजाम भोवनी त्या कामाला लिहून पुढे 25 खोल्या होऊन ते आणायचं काम कोणाचं आहे? तुम्हीच सांगितले. तुम्ही जर म्हणले आम्ही म्हणलो नाही तर आपला जो पुरावा आहे लगेच मराठ्यांना देतो, मराठा तुम्हाला देऊ शकतो. तुम्हीच म्हणले. फोन करीनात आम्हाला ते सध्या फोन करीन फुल टेन्शन मध्ये दुसरीकडे करते. थोड्या टायमात सांगून बघतो कोणी कणीकडे काय काय केले दिवसभर सगळं मी सोयीला लावतो. तो जर माहिती रेस्टॉरंट ना तो टेन्शन मध्ये. आमच्या कोणत्या पोरांनी आंतरवाडीतून जाऊन तिकडे जाऊन भजे खाल्ले हे सुद्धा खाल्ले कोणा संघ खाल्ले. इतकं बारीक देत होतो. तो बी कोणाकोणाला आमच्या लोकांना फोडीतो हे मला माहिती. तो राज्यात कोणते कोणते आंदोलन काय काय देऊन उभा केलं हे बी मला माहिती. तुला 100% मी धोका लागलो. मी आता सांगायला लागलो तुला तो मी बारीक. आपली चौथी मागणी आहे. तिसरी लक्षात आली ना हैदराबादच्या गॅजेट सह. न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीला मुदत वाढ द्यायची. मराठवाड्याच्या नोंदी त्यांनी शोधायच्या. मराठवाड्यासह महाराष्ट्रात तुम्ही प्रत्येक तालुक्याला समिती केली आणि त्या समितीला सांगितलं तुम्ही तालुका स्तरावर काम करा आणि आम्हाला आढावा द्या. शिंदे समितीला प्रत्येक तालुक्यातल्या ज्या तहसीलदारांच्या अध्यक्षतेच्या खाली समित्या केल्या, पीआयच्या अध्यक्षतेच्या खाली समित्या केल्या, यांनी आतापर्यंत नेमके समितीला अहवाल दिले किती? तुम्ही नेमकं खाली काय काम केलं? नोंदी सापडल्या का? तहसीलदार पीआयनी त्यांनी मोडी लिपीचे अभ्यास घेऊन हिंडले का? गाव तुम्ही शोध देत का? मग तुम्ही 2.5 महिने 24 डिसेंबर पासून केलं काय? तुम्ही गावागावात नोंदी मिळाल्या त्यांची यादी लावली का? हे सगळे काम समितीला नुसती मुदत वाढ नको बघा. आम्हाला समितीनं बारीक या समितीवर लक्ष ठेवून त्यांच्याकडून काम करून घेणं गरजेचं आहे. नुसती मुदत वाढल्यावर काय करता तुम्ही? मुदत वाढ दिली 29 तारखेपर्यंत उद्याच्या 2 महिन्याची, पण 24 डिसेंबर पासून 21 फेब्रुवारी पर्यंत समितीने केलं काय? मराठ्यांना याच्यावर बारीक लक्ष ठेवा. त्यामुळे समिती जर मुदत वाढ वाढली तर समितीला सुद्धा काम केलं पाहिजे. तालुका स्तराच्या सुद्धा याच्यासाठी सुद्धा सरकारनं आज ऐकते त्यांनी त्यांच्या मागे कोणतरी आलेला म्हणून ते गडबडीत येत, पण त्यांनी वारंला 1-2 मंत्री बसून ठेवले. तो काय म्हणतो ऐकायला लिहून घ्या. सचिव सुद्धा त्यामुळे तुम्ही ऐकता मला माहिती. तुम्ही लिहून घ्या आणि ह्या मागण्याचं काम सुरू करा. तुम्ही देवस्थानाचे पुरावे घेऊन म्हणले होते राज्यभरातले, घेतले का? घेतलेच नाही. तुम्ही घेतले असते तर नोंदी मराठ्यांच्या अंतर वाढल्या असते. मी तुम्हाला त्र्यंबकेश्वरच्या 22 खोल्या दिल्या. तुम्ही जर ते आतापर्यंत स्वीकारले असते तर कमीत कमी 40 लाख मराठ्यांना त्याच्यातून आतापर्यंत फायदा झाला असता. 40 लाख तुम्ही का नाही घेतलं? परत म्हणता आम्हाला लय बोलते आणि वेळ देत नाही. तुम्हाला बोलत कवर नाहीत आम्ही. तुम्ही दिलेल्या वेळेपर्यंत आम्ही दिलेल्या वेळेत आम्ही तुम्हाला परत शब्द सुद्धा काढत नाही. तुमची किंमत करतो पण वेळ बी जातो तरी तुम्ही म्हणता आमचं ऐकत नाही तर वेळ देत नाहीत. म्हणजे काय? तुमचं म्हणणं आहे का तुमचे जर भाडे घासायला यावं नाही, तुमचे साल धराव आणि माझ्या जातीला मी वाऱ्यावर सोडून द्यावं? मैदात खूप वर्षानंतर खूप सालानंतर दशकानंतर एक आली. मी जातीला सोडित नसतो, जाती मला सोडित नसते. आता तुमचे स्वप्न मेले असे जातात. तुम्ही फक्त स्वप्नच बघा आणि त्याला म्हणा माझी गोधडी नाही तुला चांगले स्वप्न पडते. माझ्या गोधडीत चांगले स्वप्न असते. ज्या पाडून घरी जाऊ नको.
या गोधडीचं स्वप्न पडलं तर तुला नऊ तरुण येईल चांगलं. तो पांढरे केस काळे होऊ शकते. शहाणा होय आणि कांदे खायचं बंद कर. कांदे कवर खातो माझ्या गोधडीचं काढी तू. परत ते म्हणतो मंत्र्याला ते माझ्या मागं लागत. मग मला असं बोलत मग मी मागं नाही लागणार तर काय करणार आहे? तुम्हाला म्हणलं तुम्ही लागणार का नाही? मला नाही सगळं होत कारण मी निंदा नाही कोणाचा. एक रुपया चालायचे तर नाही पाठ्या. आपल्याला लागलं खापून कारण जो काही घेतलेलं खाल्लेलं पिलेलं असतो तो खाली मान घालून चालू शकतो. हे पाठ्या कवा टाईट मानानं चालणार आहे कारण खांद्याने तुमच्या रक्तात आहे. मला पण मान झुकून चालणार नाही कवा. तुला काय माहिती माझ्या गोधडीची किंमत? तो पोर ऐकलं तरी मी माझे लोक तुला माझी गोधडी कधी द्यायची. देवी लस आणि भाट त्या भाटांचे सुद्धा पुरावे घेऊन म्हणलेला असा तुम्ही शासन निर्णय द्या. बघा माय बाबा शासन निर्णय देऊ जी आर काढलाय. किती घेतले भाटाचे पुरावे मला जरा सांगता का माझ्या मराठा समाजाला? सरकार जरा पुढे येऊन कोणी सांगेल का? भाटाचे त्र्यंबकेश्वरचे राक्षस भवनचे देवी लसीचे पुरावे किती घेतले? दाखल्यावर कुजरी असलं त्यामध्ये व्यासपीठ नव्हतं म्हणून त्याला डिफरन्स होली नाही म्हणतात ना. त्यात 200 लोक 500 लोक होते. लोणावळ्याला वाशीला तिथं व्यासपीठ असतं त्या व्यासपीठावरच बोलत असतो तरीही तुमच्या बाजूला बोललेलं नाही. पाठ्या समाजाच्याच बाजूला बोललाय आणि गुलालाचा अपमान होऊ देऊ नका. ह्याच मराठ्या समोर सांगितलं खोलीत काय बोललो असतो ना तर त्याला म्हणलंच नसतं गुलालाचा अपमान होऊन देऊ नका. आणि मी आता उपोषणाला बसतोय नसतो. त्यामुळे कोणीतरी माझ्या मराठ्याला सांगन का आता हे पुरावे किती घेतले झाले आतापर्यंत? या जरा करा धाडसिया पुढे येऊन सांगा मीडियाला. त्र्यंबकेश्वरचे घेतले भाटांचे घेतले किंवा नाही घेतलेत म्हणून तरी सांगा. काम करायचं नाही आणि मराठा रस्त्यावर आला की मराठ्याला नाव ठेवायची. तुमची घोड बंद करा. किमान आता रात्रीचा तरी अनुभव डोक्यात असू द्या. कोणीतरी म्हणलं होतं आंदोलनाचे परिणाम निवडणुकीवर होत नाही. त्याच्या डोक्यात होतं हे आरक्षण दिलं मराठी एवढे आणतील. आता ते घोड डोक्यात आला असतं तर घे. मराठ्यांना या आरक्षणाच्या बद्दल काही सोय सुद्धा नाही काही वाटलं सुद्धा नाही. त्याला आनंद नाही. वैशान आता तरी आणि सगळ्या सोयींची अंमलबजावणी करा. आता तुम्ही जर ह्या काल दोन्हीच्या फटक्यात केलं असतं ते बी द्या. आमच्या कोणत्या मराठ्यांच्या विरोधी तुम्हाला ते द्या. आम्ही कोण म्हणलं देऊ नका. अरे ह्याच गोष्टी तुम्हाला ती दिले यांनीच दिले ते सुद्धा द्या म्हणजे त्यांना दोघा तिघांना लागत पण हा म्हणायला लागत तुम्ही दोघा तिघांनी त्या 150 जणांनी यांना द्यायला पाहिजे. त्या गोरगरीबा तुमची जबाबदारी यांनी तुम्हाला दिले. देशाची पहिली घटना श्रीमंताला गरिबांनी दिले. घ्या तुम्हाला मोठं आम्ही यांनीच केलंय आणि आता आरक्षण यांनी दिलं घ्या. पण एक ध्यानात ठेवा तुमच्या हट्टापायी गोरगरिबांच्या पोराचं वाटोळ होईल असं करू नका. कारण हे जर आरक्षण रद्द झालं तर ESBC सारखा 2014च्या आणि ECBC सारखा 2018च्या माझ्या मराठ्यांच्या पोराच्या हातात लेख नाही यायला पाहिजे. त्या अधिकारी म्हणून निवड झालेले पोरं आणखी नियुक्त्या नाही ते आंदोलन करते त्यांच्या आणि पोरांनी त्याच्यावर परीक्षा दिल्या निवडी जर झाल्या आणि आरक्षण रद्द झालं आणखी 7 वर्ष त्या पोरांचं वाटोळ होईल. पहिले 4 आणि 7 गेली एक पिढी वाया. जरा भानावरा मागणारा तो आजोळ इतकंही खालून पेटीला तो वर जळत तर 1.5 वर्ष लागत. तो यासाठी तुला ते पाहिजे म्हणून गोरगरिबांच्या पोराचं वाटोळ करू नको. कारण ते आरक्षण आणखी नाही आगंतरीचे जरी त्यात 2 कलमा वाढलेल्या असल्या तरी त्याच्यावर सांगतो थोडा मग पुढचा मध्ये उशिरा घेतो. जरी मान्य न्यायालयाने त्रुटी भरून काढायच्या सांगितल्या असल्या तरी ते भोसले साहेबांच्या समितीला सांगितलेल्या. याच्यात 10-11 प्रकार आहेत नुसता एकच नाही.
मागास सिद्ध करावं लागेल ते एकानं करायचं म्हणजे मागासवर्ग आयोगाने करायचं. वेगळ्या वेगळ्या त्रुटी येत्या वेगळ्या वेगळ्या समित्यांनी टास्क फोर्सनं भरून काढायच्या. त्याची वजनवारी कशी पाडायची काय करायचं हे वेगळ्या वेगळ्या त्याच्या उपसमित्या त्यांनी सगळ्यांना अहवाल द्यायचे मान्य न्यायालयात. तेव्हा ते टिकलं तर टिकणार आहे. आणि ते टिकवायचं असलं तर त्याची हिअरिंग ओपन कोर्टात व्हायला पाहिजे. कोण आपल्यासाठी थोडं बोलू ना थोडा वेळ. सॉरी बरं का सॉरी त्या नावेला द्या आपण तिथून नंबर टाकायला पाहिजे होता. मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलंय परंतु ही हिअरिंग जर ओपन कोर्टात झाली तर त्याचं काहीतरी होऊ शकतं. आणि शक्यतो क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येत नाही आतापर्यंत पूर्ण अहवाल वाचण्यात आलेला नाही. आणि ओपन कोर्टात हिअरिंग जर झाली तर अहवाल वाचण्यात येईल. आणि क्युरिटी पिटिशनला अधिकार नाही ओपन कोर्टात सुनावणी घेण्यास. मग कोणा जर तेच पाडे वाचायची वेळ आली तर मेला नाही मराठ्याची पोळ आहे. त्यामुळे त्या दोघा ठिकाणी थोडा विचार करावा. तुम्ही टिकन म्हणता तर टिकून आम्हाला काय देणं घेणं नाही भाऊ. तुम्ही टिकवा आमचा आक्षेप नाही आम्हाला शंका बी नाही. तुम्ही टिकत असलं तर टिकून या खुशाल टिकवा. ते फक्त राज्यांतर्गत आहे. पण आमचे शेतकरी कुणबी म्हणून मिळणार राज्यात बी आहे आणि देशात सुद्धा आहे. आमचा मराठा देशातही अधिकारी म्हणून मिळणार आहे आणि राज्यात सुद्धा मिळणार. आणि कोणाचं म्हणणं असेल सगळ्यालाच नोकऱ्या लागत नसतात का तर मग म्हणणं आहे हा. कारण विभाग नुसता एकच नाहीये शेकडो विभाग आहेत. वेगळ्या वेगळ्या विभागात वेगळे वेगळे अधिकारी होते ना आमचे. कोणती एकच आहे राज्याला मान्य आहे आम्हाला हे नाही मान्य. ते तुम्ही टिकवा खा प्या कसं घेऊन येणार. तुम्ही डोक्यात जास्तीचं उरलं तर सगळं घेऊन येणार. पुढं लागलं तर पटकन मोठं भरून द्यायचा. तुमचं चालू द्या उरलेलं तुम्हालाच घ्या. त्याला द्या माया गुण अर्ध टोपलं न्या माया गोधरी झाई म्हणा त्याला द्या एवढ्या माया गोधरीत काय काय तुला कवा मिळायला लागायचा भाऊ. डोकं खाजून तुझी वर्षासाठी सालपड निघते तरी तुला मिळायला लागायचा मी काय चीज उगाच बोललं का काय गरज होती त्याला माया बरोबर बोलायची. त्याला कोण आरक्षण मिळू द्या याच किती तर मोठा आपला पाचवा मुद्दा आहे की तुम्हाला सांगितलाय आणि पुन्हा एकदा सांगतो. जर मराठा नाही सांगितला नाही तुम्हाला पाचवा सांगतो. आता मागास सिद्ध झालेल्या जाती ओबीसी कायदा सांगतो जी जात मागास होईल बघा कोण कोणास काय म्हणाले तसं कोण कोणास काय दिले गाव याच्या रिकाम्या जागा भरा. जी जात मागास सिद्ध होईल सरकारचा क्रम प्राप्त आहे की तिला ओबीसी आरक्षणात घ्यायचे. सांगतो नाही काय तसं मागास सिद्ध झाल्यावर 50% आत यायची. मराठा मागास सिद्ध का झाला का नाही झाला मग मराठा 50% बाहेर काय करतो त्यातून देणार सांगा रे कोणीतरी बाहेर करून घातला मला तुझं म्हणतो मराठा म्हणून पाहिजे 150 मला लागत त्याला अशा भरतीचे ते गोणी धरून आणले तरी काय ते मुंगळी तरी गायला पाहिजे ना. मराठा समाज मागास सिद्ध झाला मराठ्यांना 10% आरक्षण मिळाले. मग 50%च्या वर कशाला 50%च्या आत घालावं लागेल. आणि मी सांगतो कायदा मराठा समाज मागास ठरलास 10%. त्या तिघांनी उद्यापासून काम सुरू करा. सरकारच्या मागे 50%च्या वर प्रवर्ग करू नको मान 50%च्या आत घे मला. तू जर मराठा म्हणून हे सांग नाही तर 10%बद्दल आम्हाला काही सांगायची इच्छा नाही आमच्यासाठी. पण तुमच्यासह ते भिजायला भरडतील गोरगरिबाच्या पोरं म्हणून सांगतो. मागास सिद्ध झाल्यावर 50%च्या बाहेर द्यायची काही गरज नाही. 50%च्या आत मराठ्यांना घ्या म्हणा आता ते आणि मग मराठा वाढा.
कालचा 10% जो निर्णय झालाय तो निर्णय सरकारने मराठ्यावर गपचीप लादू नका. बघा रात्रीपासून काय खलबत सुरू आहे. यांचा बहुतेक मला ऐकण्यात आलंय हे गावागावात शिबिर लावणार. ज्याला घ्यायचं ते 10% घेईल, ज्याला कुंडी घ्यायचं तो कुंडी घेईल. सरकारने जोर जबरदस्ती करून कॅम्पला बळत ते 10% घरच्या कोणाच्या होतो नका. ज्याला घ्यायचं त्याला मनाने घेऊ द्या. तेच करतो तो आरक्षणच घेतो सगळं इकडून वळून एकच दिवस काय मग गावा हे काय म्हणतो मग काय चुकत रे मोठे पर्यंत गेले का कसं बोलत आहे तो काय करत मग तुला बोलली तर रगी थोडा कळतो रग कशाला म्हणते बोलली कशाला म्हणते तुला काय करा तुला मला जिंक्शन द्यायला न्यावं लागतं का काम. महाजन साहेबांना सांगितलं होतं मी मागं गिरीश महाजन साहेब बोल्या टायमाला ते जा त्याला त्याच्या ध्यानात राहत नाही तुमच्या खिशात तुझा चालता गिळ होऊन जा त्याला आरक्षण म्हणून तुला दाखवतो ते दाखवतो म्हणलं किती दाखवलं म्हणते कोणचं म्हणतात की हे दाखवलं म्हणतात. इतकं बधीर झालंय संरक्षणासाठी लई त्याला वाटतं बाकीच्या पुढे पोलिसांनी फिरत कधी इकडून तिकडून मग हे मंत्रालयात जात असं हे तुरु तुरु चालत त्याच्या काचायच्या बधीर झालेल्या बाकीच्या लई मोठी कोणसं पोलीस दिसत असे काळे पांढरे कपडे घातलेले ती काळे कपडे मला तसं तुला येईल कसं तो नेतच चालले नाही तो सगळे ओबीसी बरबाद करून टाकले आणि तुला हायटेक काढून घेतले पाहिजे आणि त्या खाली वाचले ना तो घरामध्ये काय दंड उगे घेऊ. तुम्हाला बरं सांगितलं मेहनत करून सरकारनं या 1-2 दिवसाच्या आत ज्या हरकती आल्या त्या बघायची गरज सुद्धा नाही. अशा शेकडो काम आहेत. आवाज येतोय सगळ्याला. असे शेकडो प्रकरण त्या राज्यात हरकती बघितलेल्या सुद्धा नाही. तो कॅबिनेटला आणि राज्याला अधिकार असतो काय करायचे. मोकळ्या मनानं जर एखाद्या समाजाला मागास सिद्ध झालेला असताना आणि त्याच्या शासकीय कुंडी नोटीस सापडलेला असताना काही बघायची गरज पडत नाही. आपल्याला आंदोलन हे शांततेतच असणार आहे यावेळेस. पण इतक्या प्रचंड ताकदीनं आंदोलन उभा राहिलेला आतापर्यंत राज्यानं देशानं बघितलं असं ते पुढं कसं आहे ते सांगतो. फक्त मुद्दा आपल्या मुख्य मागण्यात घेतला होता ती फक्त तुम्हाला वाचेल. आता आपल्या मागण्या क्लिअर झाल्या काय राहिल्या काय झाल्या मग ती आता सगळ्या शेवटी घेऊन अगोदर पूर्ण होण्याकडे क्लिअर आंदोलनाची दिशा मागण्या हे सगळ्या सविस्तर चर्चा होत्या. मग बाकीचा सगळा खेळ आपण करूच. तरी घेतो मला वेळ मिळाला मला काय कुठे येत नाही. आपला असं असतं आपल्याला कुठे नाही माग पुढे असा सल्लागार टिकत नाही 2 दिवस टिकवतो. तिसऱ्या दिवशी ते मला संडासच झालं कारण आपण जमतच नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागायचं म्हणलं का त्याचं म्हणणं असतंय बहुतेक फुटाफुटी करणे आणि मग ते कुठं जमत आपल्या ते जरी दुसऱ्या दिवशी ते म्हणतं तिला शान आहे ते वाटत नाही आणि ते बारकुले शिंगरेचे आणलं ती त्याच्यावर येतं सुरू करतं मग ते याने असं केलं ते तसं केलं मग मी चांगला आहे तो म्हणला थोडं असं करा मग मी ते ऐकलं केलं मग समाजाचं वाऱ्यावर सोडून तो त्याचा ऐकत असतो. तुला काय सोडा लागलेलं का मग उली रोज तोडून खायचंय. निर्णय करेली एक आपण एक अशी सुद्धा पाळायची. एक बोलला की दुसऱ्या लगेच बंद करून टाकायचं तिसऱ्या त्याचं म्हणणं म्हणायचं खाली बसून का व्हाय ना नसतं मग गोंधळा तुमचा निर्णय लागणार. ऐकला ऐकलं ते ऐकलं चला ऐका आता ऐका आता अरे त्यांना ते जाणू ना
काय दिलं त्यांना दिलं मला त्याच्या गावाच्या पायात पडले पाहिजे हे बी तुम्ही बघा मी कशी कला करतो मी काय साधा कलाकार आहे काय हे जे आंदोलन केलं म्हणजे 6 महिन्यातून आपण टप्पे पाडून आंदोलन केलेले कोणचं अपेक्षा झालं पहिल्या टप्प्यात मागितलं आपण राज्यातल्या कुणबी नोंदी शोधा आतापर्यंत शोधित नव्हते 57 लाख शोधल्या आता त्याचा आकडा धरून 63 लाख आहे म्हणजे आतापर्यंत समाज जणू 1.25 करोडपेक्षा जास्त आरक्षणात गेला परिवारासह गावच निघाले काही नसते निघाले ठीक आहे ना पण काही निघाले त्यात समाधान आहे का नाही काहीच नव्हतं मग आपल्याला जवळपास मराठवाड्यात 1400 गावं निघालेत आतापर्यंत 100% 8000पैकी किंवा हे नव्हते मी म्हणत नाही हे भारी उडी मारली पण 1400 म्हणजे साधा आकडा नाही बघा ही बी नव्हता राहिले 6,500 ते बी पुढे घ्यायला लोक त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात जे घ्यायला लोक तुम्हाला फक्त एक विनंती ती सांगायची राहिली ती गडबडी ती विसरून गेलो ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवारांना अर्ज करा त्याच्याशिवाय प्रमाणपत्र भेटणार नाहीत बघा ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या परिवारानं कोणाच्या घरात 200 माणसं आहेत कोणाच्या 100 आहेत घरात म्हणण्यापेक्षा त्याच्या वाड्यात त्याच्या भावकीत कोणाच्या 70 आहेत कोणाच्या 50 आहेत एक जरी तुमच्या भावकीत नोंद सापडली तरी त्याच्या सगळ्या परिवाराला त्याचा लाभ घेता येतो बाकीच्याने अर्ज करा हे ध्यानात असू द्या कारण तुम्ही अर्ज नाही केले समजा आता 1400 गावात नोंदी निघाल्या 1400 गावाच्या जर भावकीने अर्ज केले किती लोक बेतले मारण्याचे अर्ज करा पटापट ते काम महत्वाचं आहे आणि आता इथून पुढे आपण काही काम हातात घ्या आपल्या नोंदी शोधायला मोडी लिपी आपणच आणायचं आता काळ म्हणायचं रेवकाळ पुढे आपण रेवकाळ शोधायला सुरू करा आता आपल्याला बी आयतं नाही जगायचं तुम्हाला जिथं जिथं अडचण येत्या तहसीलदार समितीचा अध्यक्ष कलेक्टर साहेब आयुक्त साहेब फक्त ज्यांचा जळीत झालेला त्यांचा प्रॉब्लेम कसा सोडायचा ते बघून तेवढं सोडून बाकीचं सापडायला सुरू करा कोणाच्या तहसीलला सापडत नसलं तर दुसऱ्या तालुक्याने आपण बदलेलं नाही सरकारने बदलले त्याला आम्ही काय करावं आमच्या रेकॉर्ड पुढे सांग म्हणा प्रेमानं घोड्यात दबाव आणून जनतेच्या रेट्याचा आपण शोधायला लागा कारण समिती बघल ही बघल ती बघल त्यापेक्षा आपण सुद्धा सावध राहा सगळेजण अर्ज करत चालत जा आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांना अडचण कशामुळे आणायला लागले त्या वेळेला लागली त्याला प्रमाणपत्र लवकर का देत नाही आपले पोरं हुशार वाटतं कशी काही जण बसत जा काही जण कलेक्टर ऑफिसवर बसत जा आपले पण हुशार लोक वेळ द्या तिथं खुर्च्या टाकून बसा गोड जरी पिशवी घेऊन आला तर त्याला मेळ नाही लागत लवकर कोणत्या अधिकाऱ्याला बोलायचं कोणाकडे अर्ज करून कोणाकडे शेव करू थोडा आपले हुशार पोराने जर महिना 2 महिने वेळ दिला आयुष्याच्या पोरांचं कल्याण होऊ जाईल कारण ते तहसीलला जातोय याला घालून एखाद्याच माघारी येतं सगळं असून एखाद्याजवळ कागद त्याला कोणाकडे वाचायला वाटतं ना त्याला घेऊन जा तहसीलदार एटीएम न वाचायचं सांगा त्यांच्याकडे अभ्यास घे ते करायचं सांगा का करत तुम्हाला पाहिजे म्हणजे ज्यांचे कुणबी निघाले त्यांच्यासाठी मग आता तेच सांगितलं नाही आता मला काही कानावर गोष्टी पडल्या म्हणून आपले जे एका तालुक्यात 10 हुशार नाहीत आपले माझ्या तर हुशार सगळे माहित नाहीत हे तुम्हाला मान्य आहे तुमच्या तुम्हाला माहित असतं अख्या तालुक्यात 1.5 लाख लोकसंख्या आहे त्याच्यात 5-7 जण आपले कायमचे नाहीत का की गोरगरिबाला कशामुळे दिल्या अडचणी यायला लागल्या खरंच करा ते प्रत्येक तालुक्याला काय करा एक सेवा केंद्र मदत केंद्र म्हणून मराठ्यात उभा करायचं छोटं बारीक मंडप देऊन काही खोली करायचे तालुक्यातल्या कोणाला कशाची अडचण आली लय झालं ते काम करा तालुक्याच्या वतीनं सगळ्यांच्या खोलीचं भाडं आपण भरायचं
आता बस म्हणा तिथं 10 पोरं नेमून द्यायची आणि ते कागदपत्र तिथे घेऊन जायचे प्रमाणपत्र का देत नाही असे कारण आता यांनी सांगितलं ही सांगायची वेळ नाही येणार ईडब्ल्यूचं प्रमाणपत्र कमवून देत नाही जवळ आता कुणबी निघाले तर ते विचारू शकतो आणि महत्वाचा विषय सांगत राहिला महाराष्ट्रासाठी महत्वाचा विषय सांगत राहिला ते पूर्वी लागत असं मला माहित नाही पण आता लागत नाही पूर्वीचा आणि तिथं दिवसभरात म्हणून तिथल्या पाण्याचा आणि लेटचा खर्च समाज म्हणून आपण उसतो सगळेजण तालुक्यातले लोक कारण ते आपल्याकडे साधा जिल्हा विषय आणि ही जर माहिती करायची मदत घेतो बघायला तालुक्यातले आपलेच मोठे लोक फुकट मला खोली देऊन टाकतात महिना 2 महिन्यासाठी तिथं ही राहू देऊ म्हणून जेवणाचे मेसवाले मराठीचे तुम्हाला फुकट 2-3 टाइम भेटी आणून देते फक्त आपण मदत करायची आता थोडी तयारी आपण सुद्धा दाखवा कोणाला पैसा घेऊन देऊ नका समाजाचं 1-2 महिने कल्याण करू लागला तर चांगलं होईल आता आपण आंदोलनाकडे येऊ आंदोलन कसं करायचं काय करायचं अगोदर पूर्ण ऐकून घ्या त्याच्यात काय करायचं त्यात दुरुस्ती करायला चान्स आहे तो म्हणजे दुरुस्ती करायची तर करायची बस आता म्हणजे मध्ये तुम्ही काही केलं मग माझ्या तर ध्यानात कारण मी त्याचा सारखा नाही मी तो बिगर गोदडीचा झोपत त्याच्या ध्यान राहतो मी गोदडा घेऊन झोपतो माझ्या थोडं उशिरा ध्यान राहतो त्याचं ओपन डोकं आहे त्याचा मेंदू बाहेरून पाहिजे होता खरं म्हणजे कोणाला काळी टोची आली असती त्याला नीट राहा असं म्हणून नाही तर 2-3 फुटाने शेंगदाणे कांदे टाकता आले असते त्याला मसोबाल टाकल्यावर मला असं वाटतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी या 2 दिवसाच्या आत सरकारनं करावी आणि आपण त्याने नाही केलं तर 24 तारखेपासून आंदोलन सुरू करावं 24 पण का ते पण लगेच सांगतो आज 21 आजचा दिवस आपला बैठकीत गेला 22-23 तुम्हाला निवेदन द्यावं लागतं पण हे दिलेलं पोलीस स्टेशनला निवेदन किंवा तहसीलला दिलेलं निवेदन आंदोलनाचं हे कायम स्वरूपीसाठी पोलीस जिल्ह्याला यायचं आपण आपले सगळ्यांनी गाव सांभाळायचं याचा फायदा एक आपला गोरगरीब मराठ्यांचा पैसा वाचला 2 पूर्ण गाव त्या आंदोलनात उभा राहिल्यामुळे शक्ती वाढत नसता अर्धे घरी ठेवायला लागते तर अर्धे आंदोलनात आणायला लागते गावात असल्यामुळे घराला कुलूप लावून आपण आंदोलनाच्या केंद्रावर येऊ शकतो आणि घरी परत माघारी जाऊ शकतो आपल्याला आंदोलन याला जिरी सांगण्यासाठी करायचं कसं करायचंय प्रत्येकानं रस्ता रोको आपण आपल्या गावात राज्यभर करायचं रास्ता रोको आंदोलन हे आदर्श रास्ता रोको आंदोलन असणार आहे बघा मग यांनी आपला डाग लावला नाही तुम्ही जाळपोळ करता म्हणून रास्ता रोको करायचा आपल्या रस्त्यावर आपला रस्ता आहे वावर आपले गेलेले हा वावर कोणाचे नाही गेलेले आपले गेलेले आणि जिथं आपले गेले तिथं करू बा कोणी जर म्हणत असला तुला पाठिंबा नाही त्याचा त्याच्या हात सोडून का तू आमच्या हाती द्यायचं ना हा त्याच्या घरापुढं काही करायचं नाही मग तो आमच्या घरापुढून मग आमचा हात कसा आम्हाला हात द्या समजून घ्या आता नाही राजे माझा बी माझ्या मराठा समाजाचा आपण आपल्या गावात रास्ता रोको करायचं सध्यात परीक्षा सगळं भान ठेवून करायचं आंदोलन सकाळी 10:30 सुरू करायचं इकडे तिकडे पारावर पुस्तक मराठीचं दर्शन घेतलं की सनाट आंदोलनाचं तुमच्या ठिकाणाकडे नेटायचं एकदा ठिकाण देऊन टाकायचं पोलिसांना आदर करणं त्यांनी परवानगी दिली तरी करायचं नाही दिली तरी करायचा आपण आदर करायचा अजिबात आणि एकाने त्याचं निवेदन द्यायचं काय गरज नाही लावण्याची काय गरज नाही त्यांनी नोटीस दिली ती बी घ्यायची नाही काय गरज नाही दिली ती एकाला ती काय गरज नाही पेपर सुटला की आपला रस्ता रोको संपवतोय किंवा पुढे तू घरी ज्या कोणाला 10:30 ते 1च्या दरम्यान जमलं नाही त्यांनी 4 ते 7 करायचं
आणि हे रोज करायचं, एक दिवस नाही. आपण काय केलं 4 ते 7 केलं ना. 2 ते 5 पेपर असतं. 2 ते 5 पेपर असतो म्हणतात ते. मग आता हे मधला वेळात जाणार नाही. हे बघा त्याच्याबरोबर जबाबदारी देतो. जर कदाचित रस्ता रोको सुरू असला तर त्या पोरात जर अडचण आली तर आपल्या गाडी त्याची गाडी जर मध्ये गुंतली ते जर आंदोलनाच्या ठिकाणी आलं मग पेपरात त्रास व्हायला काच दिवशी आपण मोटरसायकल सुरू करा त्याला 5,000 म्हणणं काय तुमचं काय. आता हे शेवटचं पण इतकं ताकदवान आहे ते देशाने बघितलं नसतं आंदोलन देशाने. आणि शांततेने कोणाची गाडी फोडायची नाही जाळायची नाही पण पुढे जाऊन द्यायची. फोडायची नाही जाळायची अजिबात नाही. शांततेत आदर्श रास्ता म्हणतात त्याला. गोधडी झोपून काय करतो कळलं तुला. हे आदर्श रास्ता रोको आहेत. शांततेत झाड पडू नाही काय नाही. आता जॅम व्हायला लागला त्यांनी का करू. जॅम कशाला म्हणते बघा म्हणा. 10:30ला सुरू करायचा 1 वाजेपर्यंत करायचा. आपण आपल्या शेताकडे जायचं आपले उद्योग करायचे. कारण जंगल मरून द्यायचे नाही मराठी मरून द्यायचे नाही सरकारला झोपून द्यायचं. 3-4 जबाबदाऱ्या ज्याने ज्याला 10 ते 1च्या दरम्यान काही कारण असतो नाही करता आलं. अनेक कारण असतील काहीचे दुःखाचे असतील काहीचे सुखाचे असतील त्याने 4 ते 7 सोडायचं नाही. कारण यांची ट्रॉफिक काढू तर यांची काढायला आली पाहिजे. शांततेत परत 24 तारखेपासून काय हरकत आहे का. 2 दिवस निवेदनाला लागेल बरोबर. रास्ता रोको करायचा त्याबरोबर विद्यार्थ्यांची जबाबदारी तुमच्या खांद्यावरची. त्याची गाडी मागे गुंतली ते जर पुढे आला ते जर मला माझं जायचं वेळ आला 10:30 ते 1 पर्यंत काय अडचण. ते पोरं 10:30च्या आधी पोहोचणार आणि नाही पोहोचलाय का तर त्यालाही मदत करायची जबाबदारी आपल्याला. पण आपण थांबू शकत नाही कारण त्याच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे आंदोलन आहे. कारण त्यांनाही सगळ्या सोयींची अंमलबजावणी केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मग सरकारने ठरवायचा द्या मग पाठवून अंमलबजावणी कशाला जाम होईल. आणि रस्ता आपला आहे आपल्या हातीत जा. इकडून वावर आपलं तिकडून वावर आपलं मध्ये गेलेलं आपलं गावात जाताना इकडंच करावं लागेल. मग जरा पुढचं आमचं आहे. मग नाही तुम्हाला तसं वागायचं असेल जास्त तसं वागावं लागेल आम्हाला. नाही वागायचं आम्हाला पण तो लिहून घर मग आली पण मग मधलं मोकलंच. मग कुठून जातो नदी जातो गोधडीत काय करतो तो काय करायचं. तो लय ऐकलं नाही आता होता शहरासह राज्या एकला सोडून द्यायचा मनानं पोलिसांना एकाही म्हणावं नाही लागलं पाहिजे रस्ता सोडा. मग तो राज्य महामार्ग असेल गावचा असेल नाही तर राष्ट्रीय महामार्ग असेल नाही तर दिल्लीचा असेल नाही तर रस्ता रोको म्हणजे रस्ता रोको शांतते. केस फीस पोलिसांनी पोरावर करायची नाही विनंती जर केली निष्पा पोरावर पुऱ्या गावात पोलीस स्टेशनला जाऊन बस. नाही वेळा आमचा आम्हाला पोलिसांना सहकार्य करायचे. तुम्ही पण आम्हाला सहकार्य करा. पोलिसांना त्रास देत नाही मध्ये पचपच करणार द्यायचा गोदाडी नाही. शक्ती जाग्यावर वापरायची. जसं खेड्यात त्याला आणलं पुन्हा तीच प्रक्रिया आणि रोज करायचंय. आंदोलन कायम शब्द वापरा. रस्ता रोको हा कायम म्हणजे रोज निवेदन द्यायला टाइम नाही. आणि रोज कशासाठी रस्ता रोको आता हे सांगायचं राहिलं ते सांग. तुम्ही म्हणता मग आता 24 तारखेला दुसऱ्या दिवशी कशा रोज निवेदन द्यायचे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा गावाच्या वतीने. 24 फेब्रुवारी 2024 रोजी रस्ता रोको करून सरकारला पोलिसांच्या किंवा महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अधिकारा द्यावा लागेल ना. आधी कुंकड हिडत त्याची त्याला माहिती पण न्यायाला द्यावं लागेल ना. तुमच्याकडे कर्मचारी केले त्याला काय करावं मध्ये अंमलबजावणी प्रत्येक गावकऱ्याचं निवेदन. मग गाव छोटा असो रस्ता छोटा असो मोठा असो फांदीचा असला तरी बसायचं.
पहिले मग होते ना 5-10 त्याला ढेंगाळाच पाहिजे. तसं मग कुठला रस्ता आपण आपली ताकद तिथं टाकायची, कारण फोटो टाकायचे सोशल मीडियाला आणि निवेदन द्यायचं. मग त्यांचा ग्रामसेवक काय आहे ना, कोतवाल काय आहे ना, हट्ट नाही आपला तहसीलदारच पाहिजे, कलेक्टर पाहिजे, कोतवाल काय आहे हे निवेदन तू रोज यायचं म्हणे 10:30 दूध घ्यायला आल्यावर रोज रतीब लावल्यासारखं कुठं करा काही करा, फक्त शांततेत आपण आपले गाव सांभाळा. एक झाला क्लिअर, आता लक्षात आलं सगळं. आता दुसरा राजकीय नेत्यांनी म्हणजे शासकीय पदावर असणार, राजकीय म्हणल्यावर लय मोठे त्यांची लय म्हणून पदावर असणारे म्हणजे आमदार खासदार मंत्री दारा संघाची जागा आमची, दार बी आमचं. जर एखादा मग आमच्या तिथे येणार आहे तो, तर तो आहे तिथं मी त्याला विरोध नाही. तू जर आम्ही म्हणतो म्हणून विरोध करायचा म्हणतो, दुकान उघडं ठेवणार असला आमच्या दुकानासमोर आम्ही काही करू शकतो. तसं आमच्या घरासमोर आम्ही काही करू. माझ्या घरासमोर जर त्याची गाडी गेली तर मग तुला सांगतो माझ, कारण तू बी तसंच म्हणतोय आम्हाला, आम्ही तुम्हाला विरोध करतो म्हणतो ना. यांच्या दारात कोणीच जायचं नाही, यांना किंमत आपल्यामुळे. त्याला जर आयला मायला म्हणलं तर ढाल म्हणून तुम्ही जाता, तुम्ही देऊ नये बंगल्या बाहेर तुमच्या देवावर तो दादागिरी करतोय. आणि आता तुझा दादागिरी करावा लागला त्याच्या सगळं ते जर त्रास दिला तर त्याशी मग रस्ता घ्या. विरोध केल्यावर म्हणतोय बरं का मी तुम्ही उद्यापासून रस्ता मागे ते आमच्या वावरात कोणती डांबरी गेली त्याच्यावर मेने जायचं, त्याच्यावर मेने जायचं. त्याने त्याच्या कार्यकर्त्याच्या धुमावरी तिथून तिथं होता करून उठून घ्यायची आणि पुढे नेऊन ठेवून जायची. आमच्या याच्यातून चाक सुद्धा नाही गेलं पाहिजे. तो गावबंदी की नाही हो, गावून नाही करीत गाव, फक्त आमच्या इथं दारात येऊन त्याला आता काय समजत त्याला जर वाटतं गावबंदी येतं गावबंदी त्याला काय करावं. पण आमच्या म्हणण्यानुसार आमच्या दारात येऊ नको, तुम्ही आम्हाला तुमच्या दारात नाही होते. तुम्ही आमची मागणी अधिवेशनात काल नाही मानली. काय त्या मुलीला तो आम्हाला हाणून लावतो बाहेर दारात, आणि आमच्या दारात आलं काय फुलं घेऊन उभा राहतो. नेमकी काय इच्छा आहे कायद्याची नेमकी काय इच्छा. तुम्ही यायचं नाही त्याचा अर्थ काय होतो तुमचं तुम्हाला माहिती आहे. तो आमच्या दारातून यायचं नाही, आणि आमचं दार आणि रान लांब, रानातून येणार रस्त्याने घेऊ नको, त्याला विलायचं नाही. रांगोळ बजावणी आपल्या गावात आपल्या त्याचा अर्थ काय होतो देणे लावायचा. कारण आपल्या दारात फक्त ते यायचं नाही त्याचा अर्थ ठरवायचा. 2 मुद्दे क्लिअर झाले आंदोलनाचे. हे 24 पासून सुरुवात नाही तर मग त्याच्या अंमलबजावणी करायची. निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती, निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ.